आज आपण मटन दालचा बनवणार आहे. मटन दालचा बनवण्यासाठी आपल्याला आंबट चुका, मेथी, कोथिंबीर, पुदिना हे आपण मटन आणलेले आहे. त्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट. नंतर खड्या मसाल्यामध्ये आपल्याला जिरे, काळी मिरी, लवंग, दालचिनी, हिरवी विलायची, शहाजिरे आणि पावडरमध्ये लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि हे मी खोबरं किसून घेतलेले जे आपल्याला लागणार आहे. आणि चिंच आहे, ज्या जर तुम्हाला आंबट हवा असेल दालचा थोडासा तर त्यासाठी तुम्ही ही चिंच वापरू शकता. मी दालचा करायला सुरुवात करते. जिरे 2 प्रकारचे टाकायचे. एक म्हणजे आपण थोडेसे नंतर रोस्ट करून पण टाकणारे भाजून. मी ते कढईचा वापर याच्यासाठी केला की आपल्याला ही फोडणी व्यवस्थित दिसावी दालच्याची. ठीक आहे, आपला मसाले चांगले तडकल्यानंतर मी त्यात कांदा टाकणार आहे. आता हा चांगला कांदा लालसर परतून घ्यायचा. कांदा जेवढा छान भाजेल तेवढी आपल्या दालच्याला टेस्ट येणार आहे. त्यामुळे कसा लालसर झालेला आहे. मी सर्व रेसिपी खूप सोप्या पद्धतीने सांगते. असं केले ना तुमची परफेक्ट रेसिपी होईल. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर गॅस हा माझा हाय फ्लेमवर ठेवून हे करते. हे पहा हळूहळू त्याच्यात तेल सुटत आहे. हे बघा आपले तेल सुटत आलेले. या स्टेपला आपण मी लाल तिखट 3 चमचे घेतले, धने पावडर ही 3 चमचे घेतले, हळद अर्धा चमचा घेतले कारण आपण ऑलरेडी डाळीमध्ये हळद टाकलेली शिजवताना. हे पहा असे मसाले थोडेसे परतून झाले की त्याच्यामध्ये हे टोमॅटो टाकायचे. टोमॅटो हे मी मोठ्या आकाराचे ते 2 घेतलेले. आता हा मसाला चांगला टोमॅटो चांगले गळेपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे मीठ टाकणार आहे जेणेकरून टमाटे लवकर गळले जाईल. हे का जर तुम्हाला असं खाली चिटकल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर करू शकता. हे पण थोडासा मसाला इथं लागत असल्यामुळे थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून खाली मसाला करपला जाऊ नये.
आता मी ह्याला 2 मिनटं झाकण लावणार आहे, जेणेकरून टॅमॅटो लवकर गळले जाईल. हे धुवून घेते. हे बघा, टॅमॅटोला मी मऊ करणार आहे. त्यासाठी मी गॅसची फ्लेम थोडी वाढवली आहे. हे पहा, याला मी बारीक गॅस करून थोडंसं टॅमॅटोला पाणी टाकून थोडंसं टॅमॅटोला मऊ करून घेणार आहे. थोडीशी गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे. जे झाकून ठेवलं तोपर्यंत हे बघा, टॅमॅटो चांगले मऊ झालेले आहे. तर याच्यामध्ये आपण भोपळा टाकायचा. हे पहा, भोपळा टाकून चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं हलवून झाल्यानंतर याला आपण थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहे. हे पहा, थोडंसं पाणी टाकून याला आपण वाफ घेणार आहे. गॅस मोठा केला. याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे आणि याला मी आता थोडं शिजवून घेणार आहे. ठीक आहे. मी आता आहे ना प्लेट काढून घेते. आपला भोपळा छान शिजलेला आहे, शिजत आलेला आहे. आता मी याच्यामध्ये आपले पालेभाज्या टाकणार आहे. पालेभाज्यामध्ये मी हा सुक्याची मी 1 गड्डी वापरलेली आहे. आणि ह्या मेथी मी बारीक करून त्याच्यामध्ये टाकणार आहे. आता मी याला चांगले हलवून हे पहा, अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे. हे पहा कसे सर्व भाजी आणि भोपळा शिजवून घेतला आहे मी. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं पुदिना आणि चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. आणि चांगले हलवून झाल्यानंतर मी आपण तयार केलेली डाळ त्यामध्ये हे मिश्रण घालणार आहे. मी डाळ अशी शिजलेली त्याला मी थोडीशी हलवून घेते. आता हे मिश्रण मी यात घेते, म्हणजे आपला हा व्हेज दालचा बनायला तयार होणार आहे. आता हे सगळं साहित्य मी या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर हे सर्व सामान केलेलं मी याच्यामध्ये ओतते कुकरमध्ये.
हे पहा. मी सर्व याच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. हे पहा, याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे. आता मी हे गॅसवर ठेवणार आहे शिजण्यासाठी. आता याला मी शिजण्यासाठी ठेवणार आहे. 15 मिनटामध्ये हा दालचा आपला खाण्यासाठी तयार होणार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला एक खोबरं आणि चिंचचं पाणी टाकायचं आहे. आता मी याला शिजवून घेऊन झाल्यानंतरच ते दोन्ही वस्तू टाकणार आहे. याच्या मी चिंचेचा कोळ थोडा घालते. त्यानंतर हा थोडा पुदिना आणि कोथिंबीर वरनं टाकायची. हा आपला मटण दालचा तयार झालेला आहे. हे पहा. हे पहा, आपले मटण शिजून झालेले आहे. हे आपण या तयार दालच्यामध्ये घालणार आहोत आणि एक उकळी चांगली देऊन आपला मटण दालचा तयार आहे. त्याच्या अगोदर मी हे आपण भाजून घेतलेले खोबरे आणि भाजून घेतलेली जिरे ते टाकणार आहे. तर मी थोडे खोबरे टाकते भाजलेले, त्याला हलवून घेते. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचे. हा पहा, आपला दालचा तयार आहे. हे पहा, मटणचे पीस वगैरे किती व्यवस्थित शिजले गेलेले आहेत.